उद्याच्या 17 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यातल्या जवळे गावामध्ये होत असलेल्या जाहीर सभेच्या या सभेचे अध्यक्ष या गावचे ज्येष्ठ नेते आणि आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आदरणीय डॉक्टर पवार साहेब या निमित्तानं उपस्थित असलेले बारामती अग्रोचे व्हाईस चेअरमन आणि ज्या महायुतीतून भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट या तिन्ही गटाचे नेते आदरणीय गुळवेबाबा महेशराव चिवटे गणेशराव चिवटे या निमित्तानं वेळेअभावी आता मी व्यासपीठावरच्या करमाळा तालुक्यातल्या आमच्या सगळ्यांच्या सहकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी नामोल्लेख या ठिकाणी टाळतो, परंतु नानज आणि या गटातल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय दत्ताभाऊ वारे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, सुधीरदादा राळेकर, राळेबाद संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, किसनबापू ढवळे माजी संचालक, शिवाजीराव ढवळे, मंगेशदादा आसबे, सुनील उबाळे, विश्वनाथ राऊत, शहाजी पाटील, चंद्रकांत पांगिरे, दीपक पाटील, सत्तार भाऊसाहेब, काका वाळुजकर, त्रिंबक कुमुटकर, सावता हजारे, कैलास पाटील, अनिल सरोदे, बाळासाहेब देवकर, शरद ढवळे, रणजित पाटील, भरत काकडे, बापूराव शिंदे, त्याचबरोबर सोसायटी मतदारसंघातले सर्व चेअरमन डॉक्टर महादेव शिवाजी पवार, भारत नारायण काकडे, अमोल जगन्नाथ राळेबाद, कैलास महादेव वाळुजकर, किसन दगडू ढवळे, शेख अख्तार अहमद, दिगंबर बाळू राऊत, संतोष चंद्रा पवार, दिगंबर बाळू राऊत, सौ नंदादेवी महादेव पवार, शहाजी संभाजी पवार, सौ मीनाक्षी पोपट बारसकर, बाबासाहेब प्रल्हाद कुमुटकर, ज्योती त्रिंबक कुमुटकर, विलास आजीनाथ जगदाळे. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर मला वाटतं मी पहिल्यांदाच या ठिकाणी या परिसरात येतोय. 2017च्या आदिनाथच्या निवडणुकीला आलतो, पण माझी सभा नान्नजला झालेली होती आणि इथं फक्त गाठीबिठी घेऊन मी गेलेलो होतो. म्हणजे तसा या परिसराचा आणि माझा संबंध फार काय आलेला नाही, त्यामुळे कोणाचा या ठिकाणी नामोल्लेख राहिला तर त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो. या निमित्तानं ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आदिनाथ सारखा कारखाना, त्याची आत्ताची बघितलेली सगळी आर्थिक स्थिती आणि ह्या सगळ्यातून आम्ही सगळेच विचार करत होतो की बाबा नक्की हे शिवधनुष्य उचलायचं का नाही उचलायचं. आणि यामध्ये मग ह्या आमच्या घटक पक्षाचे सगळे आमचे सहकारी असतील, विशेषतः गुळवेबाबा शी माझी चर्चा होत होती आणि रोहितदादाच्या कानावरती ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आबांनी घातल्या, मोठ्या दादांच्या राजदादांच्या कानावरती घातल्या आणि हा पॅनल ज्यावेळेस आम्ही करायचं ठरवलं आणि हा पॅनल करायचं ठरवलं ते कारखाना सहकारी तत्वावर कायमस्वरूपी ठेवण्याच्या दृष्टीनं आमचा पहिला निर्णय आम्ही घेतला की बाबा हा कारखाना सहकारी तत्वावरच आपण कायमस्वरूपी ठेवायचा, दिली संधी लोकांनी तर अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवायचा. हे सगळं होत असताना पॅनल ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरायची प्रक्रिया सुरू झाली आणि अनेक आमच्याही सहकाऱ्यांनी सगळ्या त्या ठिकाणी पॅनलमध्ये फॉर्म भरलेले होते. ह्या गटात नव्हे, ज्यावेळेस आमचा पॅनल डिक्लेअर झाला तर या गटातनं आमचे कनुबाई देवी होते, महेशदादा चिवटे होते, प्रदीप दळवी साहेब होते या परिसरातले, भारत नारायण काकडे होते, शिवाजी रंगनाथ ढवळे होते, गणेश सरडे होते, अतुल मस्कर होते, पोपट सरडे होते. ह्या सगळ्या जवळजवळ 8 उमेदवारांनी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान दिला आणि
एकदा पॅनल डिक्लेअर झालं की त्यांनी विड्रॉल केले, त्याबद्दल त्यांचं प्रथमतः मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो की शेवटी ही संघटना घडत असताना किंवा हा पॅनल घडत असताना ह्या सगळ्या समन्वयानं या गोष्टी व्हायला पाहिजेत. त्यामध्ये ह्या सगळ्या मंडळींना अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वयाची भूमिका घेतली. आता राहिलेले जे आम्ही 21 उमेदवार आहेत हेच फक्त लायकीचे आहेत असं बिलकुल नाही. हे ज्या लोकांनी त्यामध्ये विड्रॉल करायची भूमिका घेतली ती गटासाठी घेतली, पॅनलसाठी घेतली, कुठल्या तरी एका दिशेनं किंवा एका विचारानं त्याच्यावर त्यांच्या भूमिका त्या ठिकाणी घेतल्या आणि त्यातून आम्ही 21 उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवतो. या निमित्तानं बोलत असताना माझा आणि करमाळा तालुक्याचा संबंध असा 2009च्या पुनर्रचनेनंतर आला. 2009ला करमाळा तालुक्यामध्ये माढा तालुक्यातल्या 36 गावाचा समावेश झाला. आता आदिनाथ सहकारी साखर कारखाना मी का लढवतोय तर ह्याचंही त्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की आदिनाथ सहकारी साखर कारखाना लढवतोय. विरोधक म्हणते ह्याचा काय संबंध कारखान्याचा, तर तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की आदिनाथ कारखान्याचा सभासद मी आदिनाथ कारखाना चालू व्हायच्या अगोदर 10 वर्षापासून आहे. ज्यावेळेस ह्या कारखान्याची कपाटात निवडणुका झाल्या त्यावेळेसपासून आम्ही शिंदे कुटुंब बंधू सगळे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहोत. कारण आमच्याकडं पाणी नसल्यामुळं आमच्या परिसराची अवस्था फार बिकट होती. 2003 नंतर आमच्याकडे पाणी आले. आमच्याकडं निमगावला 300-350 एकर क्षेत्र असून सुद्धा 7-8-10 एकर सुद्धा भरणं व्हायचं अशी परिस्थिती होती. आणि त्यामध्ये आम्ही कंधारला भांगे मालकाची जमीन 52 एकर आमच्या कुटुंबाने त्या ठिकाणी कंधारला जमीन घेतली. ती घेतली 80 साली आणि त्यानंतर मग 82-83ला आम्ही त्या कंधार संस्थेचे सभासद झालो आणि आदिनाथ कारखान्याचे सभासद त्यावेळेसपासून आहोत आम्ही. आणि सुरुवातीपासून ऊस घालतोय. विशेष म्हणजे ज्या वेळेस आदिनाथ चालला आहे त्या वेळेस आमचा कंधारचा ऊस त्या ठिकाणी सातत्याने येतो. म्हणून मी आदिनाथ कारखान्यामध्ये निवडणूक लढवायला आलो. विरोधकांनी ज्या अपप्रचार करायचा तो जो विषय ठेवला आहे त्याच्यात की मामांचा काय संबंध. आता विधानसभा लढवायच्या वेळेसही मला असेच म्हणायचे, तर शेवटी तुम्ही आता रोहितदादांना बारामतीवरनं येऊन ज्याचं काम आहे त्याला चांगल्या पद्धतीनं काम केलं तर नुसता मतदारसंघात राहतोय पण कामाचा नाही. दुपारी 2च्या पुढं कधीतरी आठवड्यातनं 2दा येतोय असं म्हणलं तर कसं काम करू शकणार आहे. त्यापेक्षा काम करणाऱ्या माणसाला अनेक उदाहरणं आहेत. आमच्याकडे सांगोला तालुक्याला मध्ये गणपतराव आमदार झाले. गणपतरावचं गाव गणपतराव प्रॉपर मोहोळ तालुक्यात 50 वर्ष त्या तालुक्यानं गणपतरावच्या कामावरती विश्वास ठेवला. सांगोला कारखाना 11-12 टर्म विश्वास ठेवला. गाव कुठं आहे त्यांचं? मोहोळ तालुक्यात गाव आहे त्यांचं. आमच्यातल्या करमाळा ह्याच्या मंगळवेढा मतदारसंघामध्ये झालेल्या आमदारांची लिस्ट बघा. फक्त एकदा प्रॉपर मंगळवेढाचा आमदार झाला, नाहीतर प्रत्येक वेळेस बाहेरचाच आमदार आहे. ते शेवटी काम करणाऱ्या माणसाला लोक त्या पद्धतीनं सहकार्य करतात. आणि त्याच भूमिकेतनं मी 2009ला मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर 14ला करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली. 14ला मला थोड्या मताने पराभव पत्करावा लागला. 19ला पुन्हा लोकांनी मला त्या ठिकाणी काम बघून संधी दिली. ह्यामुळं ह्या सगळ्या राजकारणाचा माझा त्या ठिकाणी जवळून संबंध येतोय आणि त्यामुळं मी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला या ठिकाणी उभा आहे. आता माझ्या राजकारणाचा जर बघितलं तर माझी राजकारणाची सुरुवात वयाच्या फार लवकर झाली. माझं यादीत नाव आल्या मी सरपंच झालोय. म्हणजे साधारण मला वाटतं राजीव गांधीनं ते 21 वर्ष सरपंचाचं वय केलं आणि 18 वर्ष मतदार यादीत नाव घालायला काहीतरी निर्णय केला. आणि मी FYला काहीतरी FYची माझी परीक्षा झाली होती आणि गावाने मला ठरवलं की सरपंच करायचं. 21 वर्ष 3 महिने का काहीतरी माझं होतं आणि मी गावात सरपंच झालो. म्हणजे वयाच्या फार लवकर मला त्या ठिकाणी यामध्ये संधी मिळाली. मी पहिली संस्था त्या ठिकाणी काढली. मी सरपंच झाल्यावर 84 साली मी एक पतसंस्था काढली, बबनराव शिंदे नागरी सहकारी पतसंस्था. आजही ती पतसंस्था व्यवस्थितपणे चालू आहे. आता पतसंस्थेची अवस्था तुम्ही बघताय.
आता ही मंडळी माझ्यावरती टीका करत असताना ज्या जीवावर लढवायला निघाले त्यांच्या पतसंस्था, घरातल्या 5-5 पतसंस्था, जिल्हा बँका, आज एक ऑर्डर झाली रिझर्व्ह बँकेची, आज एका बँकेची, शंकर सहकारी बँकेची. म्हणजे लोकांना कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती फसवायचं ह्याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे मी सांगतो ह्यासाठी की मला आयुष्यामध्ये मी संस्था, पहिली सहकारी संस्था काढली. मी मार्केट कमिटीत 25-30 वर्ष त्या ठिकाणी मार्केट कमिटीचा चेअरमन म्हणून काम करतो. मी जिल्हा बँकेमध्ये 7 टर्म जवळजवळ संचालक आहे. म्हणजे वयाच्या 26व्या वर्षी मी जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक. जिल्हा मध्यवर्ती बँकेत पालकमंत्री होता येतं पण बँकेत जाता येत नाही. मी सांगतो वयाच्या 26व्या वर्षी मी पंचायत समितीला सभापती झालो. त्यानंतर जिल्हा परिषदेला सुरुवातीच्या कालावधीमध्ये बांधकाम आणि याचा उपाध्यक्ष होतो. बांधकाम आणि आरचा हे होतो, सभापती होतो. त्याच्यानंतर पुन्हा मध्ये विधानसभा लढवली, एक पंचवार्षिक गॅप गेला माझा. पुन्हा मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं. जिल्हा बँकेत चेअरमन म्हणून काम केलं. माझ्या आयुष्यामध्ये जनरल मतातल्या आणि सहकार्यातल्या कुठल्याही निवडणुका लढवायच्या राहिल्या नाहीत. म्हणजे सरपंचापासून ते खासदारकीपर्यंत, म्हणजे खासदारकीची निवडणूक 2019ला लढली. मग मला सांगा, माझी जर प्रोफाईल व्यवस्थित नसती, हे सगळं होत असताना माझ्यावरती 151 सुद्धा गुन्हा नाही. 151चा सुद्धा आमच्या भावावरती गुन्हा नाही. ही प्रोफाईल काय कोणी दाबून ठेवून राहते असं नाही. मंडळी अनेक समोरनं काय आरोप करतात, पण शेवटी एवढ्या 25-30 वर्षाच्या राजकारणामध्ये एवढं प्रामाणिकपणे राहणं पण तेवढं सोपं नाही ना आज राजकीय क्षेत्रामध्ये. हे कुठल्याही संस्थेमध्ये कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. आज पतसंस्था सुद्धा माझी बबनराव शिंदे पतसंस्था, कुणीही सांगावं की त्या पतसंस्थेतल्या ठेवीच्या माझ्या मॅनेजरनं 10% ठेव घेतली असेल आणि 10%ला त्याला 8% घे, 50% पैसे घे, अनेक प्रकार आता संस्थेमध्ये चालते. मी सांगतो तर कुणीही सांगावं, कुणाचा 1 रुपया सुद्धा कमी न करता ती संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं आजही चालू आहे. मी जिल्हा बँकेत काम केलं, जिल्हा परिषदेला काम केलं. कुणीही उठून सांगावं, जिल्हा परिषदेला तर कुठल्याही बाजारानं सांगावं. आज करमाळा तालुक्यानं संधी दिली. जेवढा रोहितदादांनी निधी आणला त्याच्या बरोबरीनंच मी पण ह्या करमाळा तालुक्यात निधी आणला. कुणीही उठून सांगावं की कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडनं 1% कमिशन खाल्लंय, जाहीर सभेत सांगावं. म्हणजे जे करायचं ते प्रामाणिकपणे काम करायचं. आणि ह्या हेतून ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकारणाची सुरुवात करून या ठिकाणी मी काम करायला सुरुवात केली. आता काही मंडळी म्हणत असतील की मग कारखान्याचा काय संबंध? कारखाना उभा करायचं सुद्धा स्वप्न हे, म्हणजे शेवटी माणूस आयुष्यामध्ये काय करायचं ही कधी ठरवतो आणि त्याचं कधी साध्य होतं. म्हणजे आता मला आमदार होऊ वाटलं होतं, मी सभापती झाल्यावर, म्हणजे 96ला मी सभापती झालो आणि 2000च्या निवडणुकीत 2002च्या निवडणुकीत एकदा वाटायचं मला आपल्याला आमदार व्हावं. फॉर्म भरायला मला 14 आलं आणि आमदार व्हायला 19 आलं. एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये एवढ्याच व्यवस्थितपणे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचा प्रयत्न केला. कारखान्याचा माझा संबंध कसा आला बघा सांगतो तुम्हाला. मी सरपंच होतो, सभापती झालो आणि केंद्र सरकारचा 98ला निर्णय झाला की लायसन फ्री केलं. पहिल्यांदा आपल्याकडे लायसन फ्री नव्हतं आणि केंद्र सरकारनं एक नोटिफिकेशन काढलं आणि 98ला डिलायसन्सिंग करून टाकलं. कारखान्याचा नाद कधीपासून आहे सांगतो तुम्हाला. मला ज्या दिवशी हे नोटिफिकेशन निघालं त्याच्या 3ऱ्या दिवशी माढा तालुक्यातले 7च्या 7 IM मी काढून आणले होते. IM काढायला मला 35,000 रुपये मागितले होते. माझ्या खिशात आम्ही मित्र कंपनी गेलतो, 20,000 रुपये होते. त्यातले 5,000 आम्ही पुन्हा डिझेल पाण्याला जेवायला ठेवून दिले आणि 15,000 त्यातले घेतले आणि 20,000 एका मित्राकडनं मागून आणले. आणि सुराण म्हणून CA होते, त्यांच्याकडनं 7 IM त्यावेळेस काढले. पुढं केंद्राचे नियम पुन्हा चेंज झाले. मे 2005-06 मध्ये केंद्राने पुन्हा त्याच्यामध्ये एक अमेंडमेंट केली आणि 1 कोटी डिपॉझिट त्याच्यामध्ये भरावं जे जुने IM असतील. त्याच्यामुळे पुढचे
IM आम्ही सोडून दिले. एक पिंपळनेर कारखाना आणि एक म्हैसगावचा कारखाना त्या ठिकाणी उभा केला. म्हैसगावचा कारखाना उभा करत असताना सुद्धा मी जाहीरपणे सांगतो की तो कारखाना उभा करत असताना माझ्याकडे 3 कोटी रुपये होते. लोकांना ज्यावेळेस आव्हान केलं त्यावेळेस लोकांनी मला 18 कोटी रुपये दिले. तिथं भाऊभावाला सही देत नाही सांगतो मी. आणि हे 18 कोटी आणि ते 3 कोटी माझ्याजवळचे असे 21 कोटी इक्विटी आणि 41 कोटीचा मी बँकेला प्रस्ताव तयार केला. त्याच्यामध्ये 37 कोटीची मशिनरी फायनल केलेली होती. असा 62 कोटीचा सगळा हा व्यवहार होता माझा. आणि बारामती ॲग्रोचा एकाच वेळेची कारखान्याची सुरुवात आहे सांगतो. म्हणजे माझ्या अगोदर म्हणजे तुमच्या अगोदर मी आहे PNB. 1 महिना अगोदर आहे मी. 2006-07ला PNBत आम्ही बारामतीचाही प्रस्ताव आला आणि माझाही प्रस्ताव त्या PNB बँकेत गेला. आणि PNB बँकेचा तोपर्यंत ऑल इंडिया लेवलला कुठल्याही साखर कारखानदाराला फायनान्स नव्हता. तो फायनान्स फक्त ह्या 2 आमच्या ह्याच्यामुळं त्या ठिकाणी PNBनं शुगरमध्ये फायनान्स केला. एक बारामती ॲग्रो आणि दुसरं विठ्ठल कॉर्पोरेशन. आबांचा प्रस्ताव बारामती ॲग्रोचा आम्ही सगळे बरोबरच होतो राजदादा. तो प्रस्ताव 2007ला त्यांचा जुनी प्रोफाईल होती त्यांच्याकडे. बॅलन्स शीट होतं बारामती ॲग्रोला. इतर त्यांचे उद्योग होते. माझ्याकडे ते नव्हतं ना बॅलन्स शीट. मला 41 कोटी सँक्शन देत असताना आबांना बारामती ॲग्रोला 2007मध्ये मार्चच्या दरम्यान तुम्हाला सँक्शन दिलं. त्यामुळे ह्यांचा कारखाना 2007लाच ह्यांनी चालू करून टाकला. आणि मला जे सँक्शन दिलं ते ह्यांच्यानंतर 5 महिन्यानं मला सँक्शन दिलं. त्या जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान मला 2007मध्ये. पण मी काय विचार केला की 2007ला आता जून जुलैला आपण जर हे बँकेचे पैसे उचलले आणि कारखान्याचं काम सुरू केलं तर त्याच्यानंतर हा सीझन तर सापडणारच नाही. तर उगीचे कशाला पैसे घालवत बसायचे. म्हणून मी काय केलं की त्याच्यामध्ये माझं सँक्शन जून जुलैचं असून सुद्धा मी फेब्रुवारी 2008पर्यंत त्या अकाउंटवरचे पैसेच उचलले नाहीत. त्याला व्याजच चालू करून दिलं नाही. कारखान्याचं काम काय केलं मी 21 कोटी माझ्याकडे होते. त्याच्यामध्ये सिव्हिलचं कामं सगळी चालू केली. सिव्हिलच्या कामाला तेवढं हे केलं. 37 कोटीच्या मशिनरीला 5% ॲडव्हान्स 7% ॲडव्हान्स जे असतात ते सगळे त्या ठिकाणी त्या 21 कोटीतनं दिले की जे बिनव्याजी होते. आणि फेब्रुवारी 2005ला मी इरेक्शनचं काम सुरू केलं. तोपर्यंत ह्या पैशातनं फक्त फाउंडेशननं केलेली होती. आणि फेब्रुवारी 2008ला पहिलं 50 लाख रुपये डिस्बर्स केले. आणि तिथून पुढं 20 सप्टेंबरला मी ट्रायल चालू केला. म्हणजे 6.25 महिन्यामध्ये भारतात माझं रेकॉर्ड आहे कारखाना उभा करायचं. आणि त्याला कुठल्याही प्रकारचं छत नव्हतं. कारखान्याची उभारणी करत असताना 1.5 सीझन होईपर्यंत कारखान्याला छत नव्हतं. शुगर हाऊस सुद्धा माझं टेम्पररी ताडपत्र्याने झाकलेलं होतं. 41 कोटी मला बँकेनं देत असताना मला बँकेनं 41 कोटीचीच कोलॅटर मागितली. मी मिटिंग घेतली कार्यकर्त्यांची. मला 450 लोकांनी कोलॅटरला आपापली कोणाच्या घरावरती बोजा चढवला, कोणाच्या जमिनीवरती बोजा चढवला. त्यामुळे त्या 41 कोटीपैकी मी फक्त 37 कोटीच बँकेचे वापरले. वरचे 5 कोटीचे ऑफिस बिल्डिंग होती, गोडाऊन होतं. गोडाऊन मी टेम्पररी करून दिलं. रिझर्वायर 1.5 कोटीचा होता माझा. मॉलेसिस टँक 1.5 कोटी रुपयाचा होता. मॉलेसिस टँकला काय केलं, दादांच्या कारखान्याला करार केला. 15-15 दिवसाला दर ठरवून म्हणलं. आणि त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला वाहतूक यंत्रणा द्या आणि 15 दिवसाला मार्केटप्रमाणे ते पैसे कट करून घ्या. आणि मॉलेसिस टँकच 1.5 कोटी घातलेच नाहीत. म्हणजे वरचे 5-5.5 कोटी. आणि त्याचा इफेक्ट असा झाला. आणि माझ्या नशिबाने त्यावेळेस साखरेचे दर साखर धंद्यामध्ये आयुष्यात पहिल्यांदा 40 रुपयावरती गेले. आणि ते वर्ष आहे 2008चं वर्ष. आणि त्यावेळेस ऊसाचे दर होते की 800-850. मी त्यावेळेस 1,500 रुपये दर दिले. 1,500 रुपये दर दिला. आणि त्याचा इफेक्ट एवढा झाला. त्याच्यामध्ये कॉस्ट कटिंग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केलं की माझा त्या सीझनचा 2,70,000 आबांच्या बारामती ॲग्रोचा 2007चा आणि 2008चा सीझन जेवढा झाला आहे तेवढा 2008चा माझा 2 सीझनचं गाळप पण माझं गाळप एक आहे. म्हणजे टेक्निकल पण इतका साऊंड तो कारखाना त्या ठिकाणी केलेला होता. यांच्या 2 सीझनचं गाळप पण माझं एका सीझनचं एक गाळप आहे. आणि त्यानंतर काय झालं की मी पुन्हा दुसऱ्या वर्षी डिस्लरी उभा केली.
आणि त्यावर्षी एवढे म्हणजे साखर 40 रुपयावर गेल्यामुळे एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मी जवळजवळ 12 कोटी का 18 कोटी काहीतरी इन्कम टॅक्स भरला आहे त्यावर्षी. मी सगळेच पैसे भरून टाकले. 37 कोटी उचलले होते ना. तेवढे पैसे आरामशीर त्या ठिकाणी उपलब्ध झाले आणि मी पहिल्यांदा कर्जमुक्त झालो. आणि दुसरं डिस्लरीचं काम हातात घेतलं. ती 6-6.5 महिन्यामध्ये डिस्लरी उभा केली. आणि पवार साहेब ज्यावेळेस त्या उद्घाटनाला आले आणि त्या स्टेजवरती मी सांगितलं की साहेब मी सगळे पैसे नील केले, लोकांची कोलॅटरल सगळी त्याच्यामधून बाजूला केली. आणि त्या व्यासपीठावरती ही आमची सोलापूर जिल्ह्यातली सगळी मंडळी होती आणि त्यांच्या डोक्यात बसलं की आहे कारखाना म्हणजे लय काहीतरी भानगड आहे म्हणून. जर 1.5 वर्षात पैसे रिकामे होते. तुम्ही बघा कारखाना फ्री लायसन कधी फ्री झालंय 2098 आणि प्रायव्हेटमधले युनिट कधी सुरू झाले त्याच्या अगोदर तुम्ही बघा प्रायव्हेटमध्ये 98 ते 2008 पर्यंत किती युनिट आहेत सांगा मला. 8 पर्यंत आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यात फक्त लोकमंगल आहे प्रायव्हेट मार्ग. माळीनगर तर तो आधीच आहे 50-60 वर्षापूर्वी 70 वर्ष. पण मधल्या 7-8 वर्षात मला किती युनिट सोलापूर जिल्ह्यात होते बघा तुम्ही, एकही नव्हते. त्या स्टेजवरच्या भाषणानं हा सगळा गोंधळ घातला. मी सांगतो की सगळ्यांनाच वाटलं कारखाना काढावं म्हणून 9-10 नंतर हे सगळं विजय शुगर असेल, तुमचा आलेगाव असेल, पुन्हा मनोरभवनी काढलेला असेल, RMC प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येकाला वाटायला लागलं कारखाना असावा. आणि त्यामध्ये PNB बँकेची सुद्धा अशी गंमत झाली की माझ्या अकाउंटचं आणि बारामतीचं अकाउंट इतकं व्यवस्थित, माझं तर 1.5 वर्षात मॉनिटरिंग पिरियडमध्ये मी पैसे भरून टाकले. त्यामुळे त्यांनाही वाटायला लागले हा धंदा फायनान्सच्या दृष्टीनं फार चांगला आहे म्हणून 2000 कोटीच्या आसपास फायनान्स करून बसले. झाले सगळे अडचणी झाली. मी सांगतो ह्या सगळ्या गोष्टीतला एवढ्या सगळ्या छोट्या छोट्या ह्याच्यातनं मी गेलो होतो आणि त्यामुळं मी आदिनाथ कारखान्यात पडलो. आदिनाथ कारखान्यात पडलो ते काय राजकारण करायसाठी नाही पडलो, ह्या सगळ्या अनुभवाची. आता सध्या प्रायव्हेटची परिस्थिती फार किचकट आहे. तसं बघितलं तर आज सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढं ओव्हरलॅपिंग झालं आणि कारखान्याच्या कॅपॅसिटी एवढ्या झाल्या की 180 दिवसावरती कारखाने चालायला लागले. माझंही प्रायव्हेटचं युनिट मी त्याही बाबतीमध्ये मी इथेनॉलच्या बाबतीत 64-65% इथेनॉल मी करत होतो. म्हणजे क्रशिंग कॅपॅसिटीच्या मानानं इथेनॉल करणारी कॅपॅसिटी जर बघितली तर ह्यांच्या सगळ्यापेक्षा जास्त माझी कॅपॅसिटी होती. आत्ता बारामती अॅग्रोची त्यावेळेस झाली. होय बाबा, नाहीतर तुम्ही 100 वरती खेळत होता. पण मी 4-4.5 हजार गाळपाला 150 KL खेळत होतो आणि गाळपाच्या 65% इथेनॉल करत होतो. मी काय ह्याच्यामधून निर्णय घेतला की ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये, ह्या सगळ्या आत्ताच्या शासकीय धोरणामध्ये मागच्या वर्षी बघितलं असेल तुम्ही, मी 200 KL गेलो आणि शासनाने 25% इथेनॉलला परवानगी दिली. तिथंही काय आर्थिक नुकसान व्हायला लागले. म्हणून मी काय निर्णय घेतला की आपण ह्याच्यामध्ये एकटं सर्वाई होऊ शकत नाही. म्हणून मी ओंकार शुगरला जॉईन झालो. म्हणजे मी माझा कारखाना हे जे म्हणतात विकला तर ओंकार शुगरच्या त्या मोठ्या ग्रुपला मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो आणि हे युनिट त्यांच्याकडं मी केलं. त्याच्यामध्ये माझी पार्टनरशिप ठेवून दिली. आता मला सांगा, मी उभा केलेला धंदा तर तो हे करत असताना अख्ख्या महाराष्ट्रात कोणी सांगावं की शेअरचे पैसे कुठल्या कारखानदारांनी परत केले? मी कुठल्या बँकेचा 1 रुपया बुडवलेला नाही. माझा कधी इंटरेस्टचा हप्ता म्हणजे व्याज सुद्धा थकलेला नाही. शेअरचे पैसे कोणाचा 1 रुपया ठेवला नाही. ऊसवाल्याचं कोणाचं 1 रुपया नाही. वाहतूकवाल्याचा कोणाचा 1 रुपया ठेवलेला नाही. म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये आज माझा धंदा होता, मी काय करायचा, शेवटी धंद्यातली मला पुन्हा अक्कल आहे ना की बाबा शेवटी धंदा आपण कशासाठी करतो की 2 पैसे मिळावे म्हणून. पण नफा तोटा तर बघितलाच पाहिजे आणि त्या दृष्टीनं हा मी घेतलेला निर्णय. पण विरोधक म्हणतात की ह्याने याचा विकला कारखाना, ते विकला. पण आदिनाथ तुम्ही कसं चालवणार आहे हे सांगताय का मला? सांगा. मी आदिनाथ हिचा कसा चालवायचा ते सांगतोय. आज 264 कोटीच्या आसपास कर्ज आहे आदिनाथवरती. त्याच्याही बाबतीमध्ये मी सगळा अभ्यास करून बसलो. उगी ह्या ठिकाणी लोकांमध्ये जाऊन मी चालवतो म्हणणं आणि त्याचे रिझल्ट देणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे ना. या आदिनाथचीच उदाहरणं तुम्ही बघितली तर मागच्या 2 वर्षापूर्वी ह्याच मंडळीने नारायणाबानी त्यांनी आदिनाथवरती मुख्यमंत्र्याला आणलं, हा कारखाना चालू करायचा आहे म्हणून हे केलं, शो केला, सगळं केलं. काय झालं? चालला का? नाही ना चालला. शेवटी या ठिकाणी मी तुम्हाला नम्रपणे सांगेल की बाबा मी हा कारखाना
मी म्हणणार नाही 10,000 टनाचा करून चालवणार आहे काय नाही. मी साधं गणित त्याच्यामध्ये ठरवलं की हा कारखाना आहे या स्थितीमध्ये व्यवस्थित चालवायचा असेल तर आता असलेली कोऑपरेटिव्हची धोरणं, विशेषतः आता अमित शहा साहेबांनी सहकाराच्या बाबतीतलं साखर कारखानदारीतलं धोरण अतिशय चांगल्या पद्धतीचं केलं आणि ते आत्ता केलं या सरकारने. ज्या गोष्टी प्रायव्हेटला नाहीत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी द्यायला चालू केल्या कोऑपरेटिव्हला. एक सायकल तुम्ही 10 वर्षापूर्वीची बघितली असेल की सहकारी साखर कारखान्याला कुठल्याही प्रकारची शासनाची मदत नव्हती म्हणून लोक प्रायव्हेटकडे त्याच्यामध्ये घुसायला लागले. आज उलटा प्रवाह सुरू झाला. उलटा प्रवाह सुरू झाला म्हणजे आता शासनाने त्याच्यामध्ये सपोर्टिंग सहकाराला राहायची भूमिका घेतली आणि त्या गोष्टीचा सगळा विचार करून ह्यामध्ये मी या ठिकाणी साधं गणित सांगतो की आदिनाथ कारखानाचा समजा 120 दिवस 100 दिवस ह्याच हिशोबाने मी गणित घालतो. त्याच्यामध्ये साधारण 64 कोटी त्याच्यावरती कर्ज आहे. त्याच्यामधल्या ज्या लॉंग टर्मच्या लायबिलिटी आहेत त्या अजितदादांना त्या दिवशी आम्ही भेटलो आणि आम्हाला वन टाईममध्ये सेटल करून द्या म्हणलं. त्यातल्या साधारण 100-125 कोटीच्या त्या लायबिलिटी आहेत. त्याच्यापैकी वन टाईममध्ये 50 कोटी 40 कोटी 60 कोटी 70 कोटी अशा काय ज्या वन टाईम सेटलमेंटमध्ये होतील. तर माझ्या स्वतःचं जे व्यावहारिक क्रेडिट आहे, उद्या पतसंस्था आहेत, अर्बन बँक आहेत, मी 4 अर्बन बँकाला पतसंस्थाला आज DCC बँका ज्या ज्या बँकांशी मी व्यवहार केला DCC आपली सोलापूर DCC असो 1 रुपयाचा चाक माझ्या कुठल्या व्यवहारात DCC लागलेला नाही. तसं ठाणे DCC आहे माझं 150-200 कोटी ठाणे DCC वापरायचो मी. त्यानंतर रायगड DCC आहे तिथेही मला 100 कोटीपर्यंत पैसे द्यायचे. कोल्हापूर DCC आहे. मी उद्या काय करणार आहे वन टाईम सेटलमेंटमध्ये केलं तर मी पतसंस्था किंवा अर्बन बँका किंवा माझ्या ज्या जुन्या संबंधित बँका आहेत त्यांच्याकडनं सरळ मी फायनान्स करून घेणार की बाबा एवढे भरायसाठी आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात हे करा, ह्याच्यावरचे बोजे काढून घेणार आणि हे बोजे काढायसाठी ज्या रकमा लागणार आहेत त्या मी कुठेही व्यापाऱ्याकडे माझं क्रेडिबिलिटी तशीच आहे. उद्या व्यापाऱ्याला जरी मी सांगितलं 1 महिन्यासाठी 50-100 कोटी टाकायचे तर विश्वासाने लोक त्या ठिकाणी टाकतात. कारण गेल्या 25-30 वर्षामध्ये त्यांच्याशी व्यावहारिक संबंध माझे चांगल्या पद्धतीने आले. म्हणून मी काय ठरवलं की आता ह्याच्यामध्ये नुसता कारखाना चालवणं आता शक्य नाही. त्याला ह्या नवीन सगळ्या गोष्टीची नुसते आपल्याला मॉलिसिस बेस्ड डिस्लरी चालवून किती दिवस चालणार तुमच्या त्याच्याही मर्यादा ठरलेल्या आहेत. कारण तुमची क्रशिंगच कमी व्हायला लागली. तुमचं क्रशिंगच 100 दिवस चालणार असेल तर वरती तुम्हाला मॉलिसिस किती दिवस शिल्लक राहणार आहे. फार तर BEV तुम्ही काढू शकता. BEV काढलं समजा तर त्या क्रशिंगच्या 6%च काढू शकता. त्याच्यामुळे त्याच्या मर्यादा साधारणतः 150 दिवसाच्या पुढे आपण फार काही चालवू शकत नाही. मग बाहेरनं जर घेणं आता बारामती अग्रोची गोष्ट वेगळी आहे. तुम्ही ओव्हर कॅपॅसिटीनं क्रशिंग पण त्या पद्धतीनं वाढवलं त्याच्यामुळे तुमचे 200, 250, 250 दिवसापर्यंत चालू शकतं. पण ह्याच्यामध्ये आत्ताच्या शासनाच्या केंद्राच्या निर्णयामुळे आपल्याला हा बेनिफिट मिळतोय की तुम्ही मल्टीफिल्डला जावा. त्याच्यामध्ये शासन तुम्हाला काय देतंय, एकतर इंटरेस्ट सबवेशन त्याच्यात तुम्हाला दिलं, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये लागणारा जो माल आहे तो FCI कडनं बांधील रेटनं त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली. म्हणजे उद्या तुम्हाला तांदूळ पाहिजे तर 22 रुपये 50 पैशानं गव्हर्नमेंट तुम्हाला पोच करतोय तुमच्या डिस्लरीवरती. आता मी जे प्लॅनिंग केलं ते साधारणतः 100 ते 120 दिवस ह्या कारखान्याची मशिनरी मला सायझेस काल सांगितलं की माझ्या लक्षात आलं कितीनं त्याचं आणि विथ रिझल्ट कसं चालू शकतं. तर मी 3,500नं तो कारखाना समजा 100-120 दिवस जर चालवला तर गाळप किती होतंय 4,20,000 गाळप होतं. त्याच्यापैकी मी डिस्लरी 100 केल म्हणजे 1,00,000 लिटर पर डे. त्याला मी जो ऊस नेणारा 120 दिवस चालू द्या कारखाना किंवा 100 दिवस चालू द्या त्यातला साधारण रोजचा 1400-1450 टन मी ऊस तिकडं त्याचं मी इथेनॉलसाठी ENE त्या ठिकाणी डायव्हर्ट करणार आहे. त्याच्यातून डिस्लरी साधारण 150 दिवस चालेल आणि मग राहिलेल्या दिवसामध्ये हे फीड जे आहे आपण शासनाचं धान्य घेऊ आणि त्याच्यावरती राहिलेले 330 दिवस 300 दिवस 350 दिवस डिस्लरी चालू. आणि त्याचं साधारणतः गणित जर आपण बघितलं आता मला सांगा 4,20,000 गाळप केलं त्यातला डिस्लरीला जाणारा ज्यूस जो जातोय ते साधारण 1,74,000 टन तिकडे जाते आणि 2,46,000 टन साधारणतः आपल्याला साखरेसाठी मिळते. म्हणजे 2,46,000 बेसिक आपण 10.25 प्रमाणे जरी रिकव्हरी पकडली तरी 2,46,000 पोती आपल्याकडे साखर तयार होते. 4 लाखातनं आपण 1,74,000 आपण डिस्लरीकडे पाठवतो.
म्हणजे साखर आपल्याला किती मिळते त्यातनं, तर 2,46,000. मी साधारण त्याचं अर्थशास्त्र सांगतो की आत्ताच्या रेटप्रमाणे नोव्हेंबर ते मे पर्यंतचे ॲव्हरेज रेट बघितले तर 35-36च ॲव्हरेज पडेल. ते बी ह्या वर्षी पडेल, गेल्या वर्षी 32-33 असंच ॲव्हरेज पडेल. 35 रुपयानं ॲव्हरेज पडलं तर त्याचं अर्निंग तुम्हाला 86 कोटीचं होतं. मी सांगतो तुम्हाला, आता मी जे 1,00,000 लिटर 300 दिवस, 330-350 दिवस जी डिस्लरी ह्या सगळ्या ह्याच्यातनं चालवायची म्हणतोय, तर त्याचं साधारणतः गणित काढलं तर त्याचं 1 लिटरची किंमत आहे 65 रुपये. तर त्याच्यामधनं आपल्याला जवळजवळ 195 कोटीच्या आसपास 300-325 दिवस जसे तुमचे चालेल तर 195 कोटी रुपये येतील. म्हणजे तुम्हाला अर्निंग किती झालं यातनं सगळं, साधारणतः साखरेपासून 86 कोटी, डिस्लरीपासून 195 कोटी. त्याच्यामध्ये दुसरं आपण काय करतोय की गॅसचा आपल्या कारखान्याचा, आत्ताच मला डॉक्टर सांगत होते की आपली जागा रस्त्यावर आहे तिथं पंप बी टाकू शकतो. आता सगळ्यात चांगली परिस्थिती गॅसच्या ह्याला रेट आहे, CNG ला रेट आहे. उद्या ही डिस्लरीचा आपण चालू करत असताना CNGचं युनिट तिथं केलं, 5 टनाचं युनिट त्याच्यामध्ये होतं. 5 टन म्हणलं तर 92 रुपयानं तिथंही पंप आहे आपला, पाईपनंच डायरेक्ट आपण पंपाला देऊ शकतोय. आणि CNGला तर तुम्ही बघतायच रांगाच आहेत, प्रत्येक पंपावर अर्ध्या पाऊण तासाच्या आत तुम्हाला CNG मिळतच नाही कुठल्याही पंपावरती. उद्या ते केलं तर आपल्याला रोजचे 4,60,000 रुपये अर्निंग सुरू होते. ती पण तुमचं 300-300-350 दिवस तुमचं मेंटेनन्सचा ह्याचा हिशोब केला तर त्याच्यातनं तुम्हाला 13 कोटी मिळते. त्याच्यानंतर साधारणतः तुम्हाला टोटल मिळाले 294 कोटीच्या आसपास. आता 4,20,000 टन तुम्ही गाळप करताय. ऊसाचं पेमेंट तुम्हाला किती द्यायचं आहे तर 3,450चं प्रमाण द्यायचं HNT सह. बेसिक रेटवरती मी बोलतोय, म्हणजे बेसिक तर तुम्ही देणं कंपल्शनच आहे तुम्हाला. 3,455 रुपये तर तुम्हाला द्यायचे. आता मला सांगा, माझ्याकडे 294 कोटी रुपये आले, त्यातले 147 कोटी मी HNT सह लोकांना द्यायला मला असते. त्याच्यानंतर प्रोसेसचा खर्च आहे तो 300 रुपये पकडला. 4,20,000 टनाला 300 रुपयाप्रमाणे त्याला आपल्याला साधारणतः 13 कोटीच्या आसपास त्याला हे होते. 200 रुपये मी पगारीचे पकडले, त्याला जवळजवळ 8 कोटी रुपये आपल्याला जाते. त्याच्यानंतर मी HNT आणि प्लेजवरचं व्याज पकडले, ते साधारणतः 300 रुपये पकडलं तर 13 कोटी जाते. म्हणजे 294 मधनं हे सगळे खर्च काढल्यानंतर माझ्याकडे सगळे मिळून राहते 113 कोटी शिल्लक राहते ह्या एवढ्या व्यवहार. त्यानंतर काय आपल्याला की हे जे पुनर्गठन किंवा आता नवीन आपण 100 कोटी 150 कोटी ह्याच्यामध्ये जो खर्च करावा लागेल त्याचा एक साधारणतः मी 350 कोटीचं लोन पकडलं. 350 कोटीला जरी आपण गेलो त्याला 10 वर्ष फेड घेतली, 2 वर्ष मॉनिटरिंग घेतलं तर त्याचं व्याज 12% मोठामोठी काढलं तरी साधारणतः 42 कोटीच्या आसपास ते व्याज येते. इकडं सगळा खर्च आपण काढल्यानंतर साधारणतः आपल्याकडे 113 कोटी रुपये शिल्लक राहतील. त्यातनं आपण 42 कोटीचं व्याज भरू शकतो, 42 कोटीचा हप्ता भरू शकतो. म्हणजे आपल्याकडे शिल्लक राहते ती 29 कोटी. आता हे 29 कोटीमध्ये आता आपण काय करणार की उद्या आबांबरोबर दर द्यायची वेळ आली, टनाला आपल्याला 200 रुपये FOB जायची वेळ आली तर ह्याच्यातनं आपण 4 लाख गाळपाला 200 प्रमाणे 8 कोटी ज्यादा देणार, म्हणजे 20 कोटीवरती आपण येतोय. हे सगळं गणित 100% त्या ठिकाणी कशा पद्धतीने बसवायचं हे ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगतो. ह्यात काय व्हायलेशन होऊ शकतं 10% फक्त, तर मी 4,20,000 गाळपाचं कधी 4 लाखाच्या ऐवजी 4.25 लाख होईल, 3.5 लाख होईल. डिस्लरी मी 350 दिवस धरली त्याच्याऐवजी 320 दिवस चालेल, 330 दिवस चालेल. 10%चं व्हेरिएशन फक्त होऊ शकतं. पण मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो, ऑन द रेकॉर्ड सांगतो की हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने मी चालवायचा या निमित्तानं तुम्हाला शब्द देतो. मी कोणाची फसवणूक करायला आलो नाही. ह्या ठिकाणी मी आलोय ते आणि राजकारणासाठीही आलेलो नाही. मी सांगतो म्हणजे मी खोटं बोलून राजकारणात कधीच म्हणजे आत्तापर्यंत कधीच मतं मिळवलेली नाही. हेही तुम्हाला या निमित्तानं मला सांगायचं. या सगळ्या गोष्टीवरती आपण सगळ्यांनी विचार करा. मी विरोधकांनाही सांगतो की बाबा आदिनाथच्या बाबतीत टीका करत असताना आदिनाथ ही सगळ्याच अस्मितेचा आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे.
आणि त्याचा विचार करा, त्याच्यावरती कसं चालवणार आहे त्या ह्याच्यावरती बोला. बाकीच्या गोष्टीवरती बोलत बसण्यापेक्षा ह्या सगळ्या ह्याच्यावरती बोला. मी तर जाहीरपणे त्यांना सांगितलं की समोरासमोर लाईव्ह बसून बी आपण सांगू ना. मी काय चुकीचं बोलत असलं तर तुम्ही कोण तज्ज्ञ असतील तर घेऊन बसा, मी सगळे पॅरामीटर सहित सांगतो सगळं. यातलं कुठला आकडा कसा खोटा आहे किंवा कसा खरा आहे ते तज्ज्ञांनी मला पुढे येऊन सांगा, मी त्याच्या समोर लाईव्ह मध्ये बोलायला तयार. ह्या पद्धतीनं या सगळ्या ह्याच्याकडे मी पाहतोय आणि इथं आपल्या सगळ्याच्या दृष्टीने असलेली अस्मिता जपायचा आपण या निमित्तानं प्रयत्न करतो. एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो. या सगळ्या गोष्टीवरती आपण विचार करा. आज मगाशी सांगत होते दहीगावचं, आमच्याकडे आता लोकांची परिस्थिती तीच झाली ना. आज 19 ते 24 मी आमदार म्हणून काम केलं, आबाबी स्टेजवरती. मी जाहीरपणे सांगतो की उजनी धरण 35-37% कधी मायनस गेलं, त्याच्या खाली कधी मायनस नाही. 19 ते तुम्ही 24मध्ये एकही दिवस दाखवा. गेल्या वर्षी धरण भरलं नाही म्हणून आपण 7% घेऊ, पण त्याच्या अगोदरच्या 4 वर्षात ज्या ज्या वेळेस 110% धरण भरलं त्यावेळेस -37च्या खाली धरण गेलेलं नाही. दहीगाव योजना असेल आमची, बोगदा असेल, सिनामाडा कॅनॉल असेल, ह्या सगळ्याचं पाणी मे 22 ते 25 तारखेपर्यंत आम्ही पुरवून येतो. आज आमच्याकडे अशी परिस्थिती आहे की येत्या 19-20 तारखेच्या दरम्यान ह्या सगळ्या योजना बंद पडतील आणि 19 एप्रिल ते 19 मे इथं 8 दिवस बिगर पाण्याचं गेलं तर पटांगण होऊन जायची परिस्थिती. असलं ऊन आहे मी सांगतो तुम्हाला. विहिरीची आत्ताच परिस्थिती आहे पाण्याची, 1.5-2 तासावरती विहिरी आलेल्या आहेत. ह्याही गोष्टीचा सगळ्या मंडळींनी विचार करावा. म्हणजे शेवटी राजकारण किती करायचं आणि लोकांना त्याच्यामधून बेनिफिट किती द्यायचे, तर त्यामध्ये मी जे राजकारण करतो ते विकासाचं, चांगल्या पद्धतीचं आणि दूरदृष्टीचं राजकारण करायचा प्रयत्न माझ्या आयुष्यामध्ये केलेला आहे. त्या पदासाठी कधीही केलेला नाही. आणि मी चुकीच्या पद्धतीनं वागत असतो तर मला ह्या नेते मंडळींनी अपक्ष उभं राहून दिलं असतं का, मला सांगा बरं. इतकं जर हात बरबटलेले असते माझे किंवा मागं काय अंधार असता समजा, तेव्हा पक्ष उभं राहायला परवानगी दिली असते का. कारण त्यांना माहीत आहे की हा माणूस सगळ्याच बाबतीत व्यवस्थितपणे वागतो, राजकारणही व्यवस्थित करतो, म्हणून त्यांचा सगळ्यांचा विश्वास माझ्यावरती ठेवून ते अपक्ष उभं राहायला परवानगी दिली. नाही तर बघताय की आज काय परिस्थिती चालली, इच्छा असू नसू कशा पद्धती चालली. या सगळ्या गोष्टीचा ह्याच्यामध्ये शांतपणे विचार करा. आणि ही आर्थिक संस्था आहे आपली, गेल्या पिढ्यानपिढ्याची. आज ह्या सगळ्या सिनियर मंडळींनी, त्याच्यासाठी डॉक्टरसारख्या मंडळींनी त्यावेळी कितीतरी वर्ष स्वप्न बघितलेली असतील की बाबा हे व्यवस्थित चालावं, हे उभं राहावं. आणि त्यासाठी पुढच्या पिढ्यानपिढ्याच्या दृष्टीनं या ठिकाणी आपण त्या अधीनाथकडे बघू. आपण सगळ्यांनी संधी दिली तर मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की ह्या बोललेल्या ह्याच्यामध्ये कुठंही एका शब्दाची सुद्धा खोट येणार नाही. आणि मी काय कधी बॉडीगार्ड घेऊन हिंडत नाही, PA नसतो माझा मोबाईल माझ्यापाशी असतो. त्याच्यामुळं कुणीही विचारू शकता, कारण मी कामच करताना प्रामाणिकपणे काम करतो. त्याच्यामुळे मला कशाचं त्याची गरजही वाटत नाही. किंवा आपणच जर प्रामाणिक राहिलो तर आपण काय चोऱ्या करतोय का बॉडीगार्ड घेऊन हिंडायला. त्याच्यामुळं वागतानाच आपण व्यवस्थितपणे वागलो तर ह्या गोष्टीची गरज नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असाल की हे सगळं करून तुम्हाला कधीही असं वाटणार नाही की संजय मामाच्या ताब्यात कारखाना दिला आणि ही चूक केली, असं कधी आयुष्यामध्ये मी माझ्यावरती ठपका घेणार नाही. हे या निमित्तानं आपल्याला सांगतो. वेळभर असा झाला, आपण सगळ्या मंडळींनी माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना सुद्धा आदरणीय रोहितदादाच्या सांगण्यावरनं, आबांच्या सांगण्यावरनं तुम्ही सगळेजण या ठिकाणी सहकार्य करताय. आपण सगळ्यांनी या ठिकाणी आमचं स्वागत केलं, सन्मान केला, त्याबद्दल सगळ्याच्या वतीनं आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.